आई आज काय बनवू तुम्हाला जेवायला? माझा ना आज उपवास आहे तर माझ्यासाठी भगर बनव. ठीक आहे. बघा फ्रेंड, आज आईचा उपवास होता तर आईसाठी उपवासाचा भगर बनवायचा होता. मी कढई ठेवली, कढईमध्ये ऑइल टाकलं. ऑइल गरम झाल्याच्या नंतर मी राई टाकली. राई टाकल्याच्यानंतर जिरं टाकलं. जिरं झाल्याच्यानंतर कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची पण झालेली आहे. टमाटर टाकले कट करून बारीक बारीक. त्याच्यानंतर बारीक बारीक कट केलेले बटाटा टाकलेला आहे. बटाटा झालेला आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टाकून मी स्वादानुसार नमक टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दही टाकलेलं आहे. दहीला पण व्यवस्थित होऊ दिलेलं आहे. बघा दही झालेलं आहे. मी 1 वाटी भगर घेतलेलं आहे. भगरला कढईत टाकून मी आधीच गरम पाणी ठेवलं होतं करायसाठी. गरम पाणी पण झालेलं आहे. त्याच्यात टाकून थोड्या वेळासाठी झाकण ठेवून ठेवायचं. बघा आपला भगर रेडी आहे. त्याच्यानंतर भगर झाल्याच्यानंतर थोडा कोथिंबीर टाकून कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर टाकल्याच्यानंतर 2 मिनटासाठी झाकण ठेवून होऊ द्यायचं. भगर झाला आपला भगर रेडी. बघा आता आईला विचारू. आई पण म्हणताय छान झाला. तुम्ही पण एकदा ट्राय करा.